तर विखे आणि लंके समर्थकांचा कथित फोन संवाद व्हायरल झालेला आहे। धमकावणारा व्यक्ती लंकेंचा समर्थक असल्याचा आरोप होतोय। तर खासदार सुजय विखेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे। उद्या पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली जाणार असल्याचं देखील सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। तर निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचं सुजय विखे पाटलांनी सांगितलं। मला क्लिप लँड झालं मला क्लिप आली, माझ्या आईवडिलांनी फोन लावला आणि शेवटी कुठल्या आईवडिलाला असं वाटतं की नेमकी काय आहे काय नाही, कारण की या प्रवृत्तीच्या विरोधात सगळे युवक एकत्र आलेले आहेत। आजची सभा त्याचं मला वाटतं योग्य उत्तर आहे आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीने रितसर तक्रार ही पोलीस स्टेशनला केली जाईल। तसंच निवडणूक आयोगाला देखील आम्ही तक्रार करणार आहोत की या प्रकारचे घटना जर घडत असतील, अशा प्रकारे जर उमेदवाराला गोळ्या घालण्याच्या धमक्या दिल्या जात असतील आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, तर मग जनतेने याचा विचार करणं आवश्यक आहे आणि निवडणूक आयोगाने देखील योग्य ती दखल करणं आहे।